ठाण्यात 4 रुपयांच्या भाडेवाढीसाठी युनियनचे आरटीओला पत्र पाठवण्यात आलेलं आहे। ठाणेकरांचा रिक्षा प्रवास आता त्यामुळे महागण्याची शक्यता आहे। जर गेल्या काही दिवसांपासून सीएनजीच्या दरामध्ये वाढ झालेली होती आणि त्यामुळे या दरवाढीमुळे आणि महागाईमुळे ठाणेकरांचा रिक्षा प्रवास आता कदाचित महागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ठाणे शहर रिक्षा टॅक्सी समन्वय कृती समितीने प्रादेशिक परिवहन विभागाला आरटीओ रिक्षा टॅक्सी भाडेवाढी संदर्भात पत्र दिलेलं आहे। यामध्ये प्रति किलोमीटर मागे किमान 4 आणि पुढील 1 किलोमीटरसाठी 2 रुपये अशी दरवाढ करण्यासाठी नमूद करण्यात आले। पण आता रिक्षाचे दर वाढणं गरजेचं आहे, कारण इंधनचं पण आता सीएनजी पण गॅस वाढलेला आहे आणि आम्हाला तसं म्हणायला गेलं तर परवडत पण नाही ट्रॅफिकमुळे पण म्हणा। त्याच्यामुळं रिक्षा हा 30 रुपये मीटर झालाच तर फार छान होईल। बरोबर, मी आज 20 वर्षापासून रिक्षा चालवतोय। सीएनजी दर 2-4 दिवसांनी 2-2 रुपये वाढलेले आहेत। ज्यावेळी 40 रुपये किलो गॅस होता त्यावेळी तोच मीटर होता, ती शेअरिंग आहे आमची 15 रुपयाची। आज 90-95 रुपये गॅस झाला आहे। त्याच्यामुळे मीटरचे भाव वाढले पाहिजेत। आता सीएनजीचं दर हप्त्याला 2-2 रुपये वाढत चालले। गव्हर्नमेंटला एवढं तर समजलं पाहिजे। रिक्षाचा धंदा पण तेवढासा नाहीच राहिला, रिक्षावाल्याला परवडत नाही। स्पेअर पार्टचा भाव पण एवढा वाढला आहे की घरी गाडीचं काम निघालं तर खर्च एवढा येतो की हप्ता भरायला येत नाही गाडीचा। त्याच्यामुळे मीटर भाव वाढल्या पाहिजे, पण मिनिमम कमीत कमी तर 30 रुपये झाल्या पाहिजे असं आम्हाला तरी वाटतं।